नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर तुम्हाला आज मी 30 इंच छातीचा ब्लाऊज शिवून दाखवणार आहे, पानगळा डिझाईन. चला तर आता मी तुम्हाला मशीनवरती 30 इंच छातीचा ब्लाऊज शिवून दाखवत आहे. तर आता इथे आपण मेन फॅब्रिक घेतलेलं आहे आणि जे काही आपण अस्तर कट केलेलं आहे त्या अस्तर आपण असे ठेवून घ्यायचे, एक ह्या बाजूला आणि एक त्या बाजूला व्यवस्थित आहे का असं चेक करायचं आणि नंतर मग या पद्धतीने पूर्णपणे शिलाई मारून घ्यायची. आणि मी जास्तच हा भाग कटिंग केलेला आहे मेन फॅब्रिकचा, कारण की तो कमी जास्त व्हायला नको आणि जो काही राहिलेला शिल्लक भाग आहे तो मी कट करून घेत आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलला अजून भेट दिली नसेल तर नक्की आवर्जून भेट द्या आणि माझे व्हिडिओ पूर्ण पाहत चला. तर ही आपण पहिली कटोरी जोडून घेतलेली आहे. आता ही आपण घेतो दुसरी कटोरी जोडून. कटोरी कशी एक व्यवस्थित अशी ठेवायची आणि नंतर मग मेन फॅब्रिकवर कट करून घ्यायची. मेन फॅब्रिक जास्त झाली तरी पण आपल्याला कट करता येतो, तो थोडा जास्तच कट करायचा, कारण नवीन शिकणाऱ्यांना कसा कपडा कमी पडतो त्याच्यामुळे तो थोडासा जास्त एक्स्ट्राचाच कट करायचा. तर आता आपण कटोरी आपली जोडून झालेली आहे. आता आपण जोडणार आहोत मुंड्याचं पण असंच मेन फॅब्रिक नीट व्यवस्थित ठेवायचं उलटं करून आणि नंतर मग आपण ठेवणार आहोत अस्तरचा भाग ठेवल्याच्या नंतर दोन्ही पार्ट नीट व्यवस्थित, ह्या बाजूचा एक पार्ट सेम आहे का, त्या बाजूचं पार्ट सेम आहे का, व्यवस्थित असं चेक करून घ्यायचं आणि नंतर मग ठेवून आपण त्याला शिलाई मारून घेणार आहोत. आता हा आपण आपला एका बाजूचा मुंड्याचा पार्ट जोडून झालेला आहे आणि आपण आता व्यवस्थित त्याला कटिंग करून घेणार आहोत. जे काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे तुम्हाला असे माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर आपला एक मुंडा जोडून झालेला आहे. आता आपण दुसऱ्या साईडचा मुंडा जोडून घेणार आहोत. ही अशी व्यवस्थित नीटपणे मुंड्याची साईड मेन फॅब्रिकवर ठेवून अशी शिलाई पूर्णपणे अशी मारून घ्यायची आणि नंतर मग जो काही राहिलेला भाग आहे तो पूर्णपणे असा कट करून घ्यायचा, म्हणजे आपलं व्यवस्थित शिलाई मार्जिन व्यवस्थित नीट बसते. आता मी हा एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो कट करून घेणार आहे. माझ्या व्हिडिओवर तुम्हाला कटिंगचे स्टिचिंगचे व्हिडिओ पाहायला मिळतील. माझ्या चॅनलवर तुम्हाला कटिंगचे स्टिचिंगचे व्हिडिओ पाहायला मिळतील. तर प्लीज सबस्क्राईब करा मैत्रिणींनो, आणि तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर मग पाहायला मिळतील. तर आपला कटोरीचा भाग जोडून झालेला होता. आता आपण मुंड्याचा भाग जोडून घेतला होता. आता पण ही जोडून घेत आहोत बाहीची एक साईड जोडून झालेली आहे. बाहीसुद्धा तशीच मेन फॅब्रिक ठेवायचं आणि त्याच्यानंतर आपण अस्तरचा भाग ठेवणार आहोत आणि नंतर मग ते आपण असं जोडून घेणार आहोत. जोडून घेतल्याच्या नंतर जी काही शिलाई राहिलेली आहे ती शिलाई कट करून घ्यायची आणि नंतर मग आपण नखाच्या साहाय्यानं असं प्रेस करून नंतर मग त्याला फोल्ड करून आतल्या बाजूनं फोल्ड करायचं आहे. आणि नंतर मग हे अशी बाही जोडून घ्यायची आणि नंतर बाही चेक करायची की आपल्याला किती इंचाची बाही पाहिजे तेवढी टिक करून नंतर एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. तर आपली बाही दुसरी साईडची पण जोडून झालेली आहे. आता आपण घेणार आहोत साईडची शिलाई मारून आणि जो काही कपडा आहे तो मी आता कट करून घेत आहे. तर आपली कटोरी, मुंडा आणि आता आपला बाहीचा सुद्धा सेप जोडून झालेला आहे. आता आपण जोडणार आहोत मागचा भाग. मी आता चेक करून घेत आहे. बाही माझी 4 इंचाची होती तर ती 4 इंचाची भरते. आता आपण घेणार आहोत मागचा पार्ट. ही ब्लाऊज डिझाईन मी पानगळ्याची बनवलेली आहे, त्याच्यामुळे पानगळा आकार कट केलेला आहे. आता तुम्ही पाहू शकता मी गळ्याला कसा आकार देत आहे. मध्यभागी ठेवून इथून मग नंतर मी पानगळ्याचा आकार शिवून घेत आहे. नंतर मग जी काही राहिलेली साईड आहे मध्यभागातून ती तिकडून नंतर शिवून घेत आहे. तुम्हाला जर असं जमत नसेल डायरेक्ट कपड्यावर तर तुम्ही पिन लावून सुद्धा घेऊ शकता आणि नंतर म्हणजे कसं कपडा हलत नाही काय नाही, म्हणजे तुम्ही शिवू शकता. मी आता डायरेक्ट शिवून घेतलेलं आहे, डायरेक्ट ठेवून शिवून घेतलेलं आहे. पाहू शकता माझा पानगळ्याचा आकार. आता मी कट करून घेत आहे. नंतर मग त्या जे काही आपले कोपरे आहेत त्या कोपऱ्यातून थोडे काट मारून घ्यायचे, म्हणजे कसं पानगळ्याचा आकार असा नीट व्यवस्थित बसतो. पाहू शकता तुम्ही मग कशा छोटे अशा कट मारून घेतलेल्या आहेत. आता जी काही कमरेची साईड आहे त्या कमरेच्या साईडला मी आता टिप मारून घेत आहे आणि जो काही एक्स्ट्राचा कपडा राहिलेला आहे तो मी कट करून घेत आहे. कमरेच्या साईडची आपली शिलाई मारून झालेली आहे. आता मी एक्स्ट्राचा कपडा कट केलेला आहे. आता इथून आपण कंबरपट्टी लावायची नाही आहे आपल्याला, आपण डायरेक्ट पलटी मारलेला आहे भाग, म्हणजे गळा आणि आपली कंबरपट्टी लावायची गरज नाही आहे. डायरेक्ट आपले दोन्ही भाग एकदम
तयार झालेले आहेत. आणि इथं आता मी करत आहे पानगळ्याला नखाने असं प्रेस करून घेत आहे, म्हणजे आपला गळा कसा नीट एकदम व्यवस्थित बसतो. मी काय इथे कॅनव्हास वगैरे लावलेलं नाही, डायरेक्ट कपड्यावरती अस्तर ठेवून डायरेक्ट मी फोल्ड करून घेतलेलं आहे आतल्या साईडला. तुम्ही पाहू शकता मी कसं नखाच्या साहाय्याने ते करून घेतलेलं आहे. आता आपण टाकून घेणार आहोत दाबटीप. व्यवस्थित असं ठेवून दाबटीप तुम्ही टाकून घेऊ शकता. हळूहळू हळू असं घ्यायचं, म्हणजे आपला पानगळ्याचा आकार कसा बी नीट व्यवस्थित येतो. कोपरे असे काढून घ्यायचे, जे कोपरे असतील ते. माझ्या चॅनलवर मैत्रिणींनो तुम्हाला कटिंगचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. आता मी टाकलेलं आहे 30 इंच छातीचा कटिंगचा ब्लाऊज. ह्याच्यानंतर तुम्हाला मी मोठी साईजसुद्धा दाखवणार आहे, याच्यापेक्षा लहान साईजसुद्धा दाखवणार आहे. तर तुम्ही प्लीज माझे चॅनल पाहत चला, म्हणजे तुम्हाला कळेल कशी कटिंग केलेली आहे आणि कशी स्टिचिंग केलेली आहे. तर कमरपट्टीलासुद्धा मी नखाच्या साहाय्याने असं प्रेस करून घेत आहे. नंतर मग आपण टाकून घेणार आहोत दाबटीप, म्हणजे तेवढा वेळ आपला वाचतो, कमरपट्टी लावायची आपल्याला गरज पडत नाही. पाहू शकता तुम्ही मी कशा प्रकारे दाबटीप टाकलेले आहे. आता जो काही बाजूचा भाग राहिलेला आहे तो मी जोडून घेत आहे. बघा बरं किती मस्तपैकी आकार आलेला आहे आपला. तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीनं जरी तुम्ही शिवलं तरी तुम्हाला पटकन येऊ शकतं. तुमच्या दिवसामध्ये भरपूर ब्लाऊज उरकू शकतात. आपण कसं नुसता गळा घेतला आणि नंतर तो पलटी मारल्याच्या नंतर मग परत कंबरपट्टी वगैरे त्याला लावायला लागते, त्याच्यात वेळ जातो. त्यामुळे असं डायरेक्ट केल्याच्या नंतर भरपूर वेळ वाचतो आपला आणि पटकन उरकून सुद्धा जातो, कारण कंबरपट्टी वगैरे लावायची गरज पडत नाही. आता आपले झालेलं आहे आणि जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तो मी कट करून घेत आहे. आता हा आपला मागचा भाग तयार झालेला आहे. आता अजून आपल्याला टक्स मारायचे आहेत. टक्स तुम्हाला किती अंतरावर हवे आहेत ते तुमच्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकता. नाहीतर जो काही मेन ब्लाऊज असतो मापाचा, त्या ब्लाऊजच्या मापावरून तुम्ही टक्स मोजायचे आणि मग नंतर तुम्ही ते टक्स मारून घेऊ शकता. अर्धा इंच या बाजूला, अर्धा इंच त्या बाजूला असं शिलाई मार्जिन सोडून द्यायची आणि नंतर मग शिलाई मारून घ्यायची. असे टक्स पूर्ण आखून घ्यायचे आणि नंतर मग शिलाई पूर्णपणे अशी मारून घ्यायची. डबलची दाबटीप इथं देऊन घ्यायची, म्हणजे कशी शिलाई निघत नाही. आता माझा मागचा भाग हा तयार झालेला आहे. तर आता मी जोडून घेत आहे त्याला लेस पाहू शकता कशा प्रकारे जोडलेली आहे मी. तुम्ही माझ्या पद्धतीने एक वेळा शिवून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल कशी शिलाई काम केलेलं आहे ते. तुम्हाला व्हिडिओ जर माझा आवडला तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका मैत्रिणींनो. आणि असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ माझे पाहायला मिळणार आहेत. इथे मी कट करून घेत आहे लेस आणि नंतर आपण इथून डबलची दाबटीप टाकून घेणार आहोत. पाहू शकता मैत्रिणींनो तुम्ही पानगळ्याचा आकार कसा आलेला आहे तो. नक्की आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नीट करा. इथे डोरी लावायची. पानगळा आपला रेडी आहे आणि अस्तरचा कपडासुद्धा आपला आपण अस्तर सगळं मेन फॅब्रिकला जोडून घेतलेलं आहे. आता ते कसं जॉईन करायचं मी तुम्हाला दाखवत आहे. मुंड्याचा भाग ठेवायचा आणि नंतर वरती खालच्या साईडने कटोरीचा भाग ठेवायचा आणि जोडून घ्यायचा तो भाग आणि पूर्ण अशी डबलची टिप मारून घ्यायची, म्हणजे कसं अस्तर निघत नाही. आता आपलं एक पार्ट जोडून झालेला आहे. आता मी दुसरा पार्ट तुम्हाला जोडून दाखवत आहे. आणि जो काही मधला भाग आहे तो असा जॉईन करून नंतर 2.5 इंचाचा टक्स आणि आडवा 1.5 इंचाचा असा घेत आहे. इथं तुम्ही ब्लाऊजच्या मापावरून सुद्धा त्या ब्लाऊजची उंची किती आहे टक्सची ती तुम्ही पाहून तुम्ही त्या ब्लाऊजच्या मापावरून सुद्धा त्याची उंची तुम्ही टाकू शकता. जर छोटं माप असेल तर त्याला जास्त उंची घ्यावी लागत नाही, 2.5 इंचामध्ये किंवा 2.25 इंचामध्ये होऊन जाते. मोठं माप असेल तर त्याच्यासाठी आपल्याला जास्त टक्स पॉईंट घ्यावा लागतो. आता एका बाजूचे आपलं टक्स पॉईंट हे जोडून झालेलं आहे. आता मी तुम्हाला दुसऱ्या बाजूची कटोरी जोडून दाखवते आहे. आता ही आपली दुसऱ्या बाजूची कटोरी जोडून झालेली आहे. आता तिथे डबल टिक टाकून घ्यायची लागलीच आणि नंतर मग ह्या टोकावरून त्या टोकावर 2 टोकाशी जोडून घ्यायचे आणि नंतर मग आपला टक्स पॉईंट जो काही मधला निघतो तिथे आपण 2.5 इंच घेत असतो आणि आडवा 1.5 इंच असा आपण टक्स पॉईंट इथे आपण घेणार आहोत. आणि टक्स पॉईंटला डबलची दाबटीप
टाकून द्यायची. आता हे आपले दोन्ही पार्ट झालेले आहेत कटोरीचे जोडून. आता मी तुम्हाला दाखवणार आहे योगपट्टी कशी जोडायची. मेन फॅब्रिक वर ठेवायचं आणि नंतर मग अस्तरचा भाग आहे तो खालच्या बाजूला पलटी मारणार आहोत आपण. जे काही अस्तरचा भाग आहे तुम्ही मधून कट करून घेतलेला आहे योगपट्टीचा आणि खाली ठेवलेला आहे अस्तरचा भाग आणि नंतर मग सरळ भाग ठेवायचा आणि नंतर मग आपण कट करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता मी कटोरीचा मुंड्याचा पार्ट योगपट्टीवर कसा ठेवलेला आहे आणि टिप मारून घेत आहे. आता इथे आपली टिप मारून झालेली. आता आपण घेणार आहोत डबलची टिप. प्रत्येक पार्टला तुम्ही डबलची टिप मारून घेत चला, म्हणजे अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे तो उचकणार नाही. आता ही आपण इथे दाबटीप योगपट्टीला टाकून घेणार आहोत आणि योगपट्टी आपली मेन फॅब्रिकची सरळ आलेली आहे की ती आपण चेक करणार आहोत. आणि जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून घेणार आहोत आणि असं फोल्ड करून नंतर आपण योगपट्टीला डबल टिप अशी टाकून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही डबलची टिप मी टाकून घेतलेली आहे. आणि जो काही आपला दुसरा पार्ट आहे तो सुद्धा ह्याच प्रकारे आपण फोल्ड करू, योगपट्टी जोडून नंतर फोल्ड करून आपण त्याला डबलची टिप टाकून असं अस्तरच्या बाजूने बाहेर काढायचं. जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे. पाहू शकतो तुम्ही कशा प्रकारे मी योगपट्टी ठेवलेली आहे आणि डबलची टिप मारून घेत आहे. जर मैत्रिणी माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक सबस्क्राईब करत जा, कमेंट करत जा. जर काही माझी चुकत असेल, काय होत असेल तर तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये. मला माझं काही चुकत असेल तर मला सांगत जा. तर मी याची सुद्धा चेक करून घेत आहे योगपट्टी नीट व्यवस्थित आले का. अस्तरच्या आणि मेन फॅब्रिकची जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कट करून घेत आहे आणि नंतर मग मुंड्याचं कटोरीचं पार्ट असं फोल्ड करून मी डबलची टिप टाकून घेत आहे. आता माझं ही डबलची टिप टाकून झालेली आहे. आता मी जो काही भाग आहे तो मी बाहेर काढलेला आहे आणि आता तुम्ही पाहू शकता कटोरी किती नीट व्यवस्थित प्रकारे आलेली आहे ती. आता आपण जोडून घेणार आहोत काचपट्टी बटनपट्टी. तर मी 2.5 इंचाची काचपट्टी बटनपट्टी कट केलेली आहे. तर आता आपण ती डबल फोल्ड करून जोडून घेणार आहोत. मेन फॅब्रिक मी उलटे ठेवलेले आणि काचपट्टी बटनपट्टी उलटी ठेवलेली आणि नंतर मग ते आपण सरळच्या बाजूने ठेवून अशी आतल्या बाजूने जोडून घेणार आहोत. डबल फोल्ड करायची आणि अशी जोडून घ्यायची. छान प्रकारे येते काचपट्टी बटनपट्टी आपण या प्रकारे अशी जोडली की मस्त बसते आपली. या प्रकारे तुम्ही एक वेळा माझ्या पद्धतीने शिवून बघा, म्हणजे तुम्हाला आवडलं तर तुम्ही परत नाही शिवू शकता. आता आपण दुसरी बाजू अशी उलटी केलेली आहे आणि नंतर मग त्याच्यावरती सुद्धा आपण पट्टी ठेवून आपण अशी जॉईंट केलेली आहे आणि ही आपल्याला वरच्या बाजूला जोडून घ्यायची हुकलूक पट्टी. मी नखाच्या साईडनं प्रेस करून नंतर वरच्या बाजूने अशी जोडून घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही. आता ही दोन्ही बाजूचे आपले हुकलूक पट्टी अशी जोडून झालेली आहे. ती आपण चेक करून घ्यायची. जो काही आपला मापाचा ब्लाऊज आहे त्या मापाच्या ब्लाऊजवरून चेक करून घ्यायची आणि गळ्याचा आकार इथून देऊन घ्यायचा. कारण मी एक्स्ट्राचं कट करत असते, कमी पडायला नको. त्याच्यासाठी नवीन शिकणाऱ्यांसाठी ही खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही एक्स्ट्राचा कपडा थोडा कट केला तर नंतरनी आपल्याला कमी पडत नाही शिवताना. नंतरनी आपण जो काही मापाचा ब्लाऊज आहे त्याच्यावरून आपण कट करून घेऊ शकतो. आता मी क्रॉसमध्ये 1.5 इंचाची पट्टी काढलेली ती आपण गळ्यासाठी जोडून घेणार आहोत. अशी डबल फोल्ड करून घ्यायची आणि इथून असं थोडंसं टोक दुमडून इथून अशी आपण गोल अशा प्रकारे हळूहळू अशी शिवून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही. थोडीशी आपल्याकडे खेचायची, नॉर्मल, जास्त खेचायची नाही नंतर ब्लाऊज ओढला जातो. थोडीशी आपल्याकडे खेचायची आणि ती नंतर मग आपण गळ्याची पट्टी अशी लावून घेत आहोत. आता आपण गळ्याची पट्टी लावून झालेली आहे. जो काही एक्स्ट्राचा थोडासा कपडा आहे तो कट करायचा आणि त्याला थोडी काठ मारून घ्यायची आणि ती पट्टी आपण जोडलेली आहे ती आतल्या बाजूला अशी नखाच्या साहाय्याने अशी दुमडून आपण त्याच्यावरती गोट करणार आहोत. आता हा गोट तुम्ही पाहू शकता माझा कसा आलेला आहे. आतल्या बाजूने नख असं घालायचं आणि नंतर असं आपण गोट वरच्या बाजूला शिलाई मारून घ्यायची. पाहू शकता मैत्रिणींनो. 1.5 इंचाची पट्टी घ्यायची आणि नंतर आपण तिला डबल फोल्ड करून अशी आतमध्ये दुमडून नंतर आपण त्याचं गोट मारणार आहोत. काही मैत्रिणी 1 इंचाची पट्टी घेतात,
ते सुद्धा चालू शकतं. त्यांच्या प्रत्येकाच्या याने तुम्हाला जसं जमल तसे तुम्ही गोट मारू शकता. डबलची जर पायपिंग घेतली तर त्याचा गोट खूप छान बसतो. आता मी इथं करून घेते आहे लूकला अशी डबलची टिप मारून घ्यायची, म्हणजे लूक आपले असे निघत नाहीत. मशीनवरच मी लूक करत असते. मैत्रिणी काय काय हातावर करतात तेही सुद्धा चालू शकतं. तुमच्या पद्धतीने जसे तुम्हाला करू वाटतं तसे तुम्ही करू शकता. इथे मी डबलची टिप मारून झालेली आहे. लूकसुद्धा तयार झालेले आहेत. आता एका बाजूची आपली गोट राहिलेला आहे, तर तो मी गोट तयार करून घेते. ही 1.5 इंचाची पट्टी मी डबल फोल्ड करून घेऊन सेम त्याच प्रकारे मी या बाजूचा गोटसुद्धा करून घेत आहे. तर अशी गोल अशी दुमडून घ्यायची पट्टी आणि नंतर एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो कट करून टाकायचा आणि थोडे थोडे काठ मारून नंतर आपण ती पट्टी आतमधल्या साईडले फोल्ड करून घेणार आहोत. आता इथे कट झालेलं आहे. आता आपण इथे फोल्ड करून घेऊयात. पाहू शकता तुम्ही कसं मी फोल्ड केलेलं आहे आतल्या बाजूने आणि आपला गोट किती छान प्रकारे येत आहे तो. तर मैत्रिणींनो, ह्या प्रकारे तुम्ही गोट एक वेळा नक्की करून पहा. तर इथे आपला दोन्ही साईड रेडी झालेले आहेत. आता मागचा भागसुद्धा आपला रेडी झालेला आहे, बाहीसुद्धा रेडी झालेली आहे. तर आपण आता शोल्डर जोडून घेणार आहोत. आपली उंची आहे 12 इंचाची. तुम्ही तुमची उंची चेक करून नंतर तुम्ही किती तुमची उंची आहे त्याच्यावरती एक टिक मार्क करून तुम्ही दोन्ही साईडचे शोल्डर जोडून घेऊ शकता. इथे लहान मापाचा ब्लाऊज असल्यामुळे उंची आहे 12, त्यामुळे मी उंचीला 12 इंच उंचीला टिक करून नंतर मी ते जॉईन करून घेत आहे. खालचे पार्ट व्यवस्थित आहेत का ते पण सुद्धा चेक करायचे आहेत आपल्याला आणि नंतर मग ते जोडून घ्यायचे आहेत. पाहू शकता मी शोल्डर जॉईन केलेली आहे. आता जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून घेणार आहोत. थोडंसं या बाजूला गळ्याच्या बाजूने 1/2 इंच आपण आतल्या बाजूने घेत असतो आणि इथं मी दाबटीप टाकून अशी झिगझॅगची शिलाई देत आहे, कारण की शोल्डरचे धागे असे निघायला नकोत. आता ह्या बाजूची सुद्धा आपण कट करून घेणार आहोत आणि जे काही आपला कपडा मोंड्याचा साईडचा आहे तो आपण चेक करून घेत असतो की तो व्यवस्थित आहे का. नंतर आपण शोल्डर जोडून घ्यायचा आहे. ह्या बाजूचं सुद्धा 1/2 इंच थोडं गळ्याच्या बाजूने आत घेऊन नंतर आपण टिप घालून घेणार आहोत आणि जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून घेत आहोत आणि त्याच्यावर झिगझॅगची शिलाई मारून घ्यायची, म्हणजे कपडा अस्तरचा आपला बाहेर निघत नाही, मेन फॅब्रिक असं उचकत नाही. आता आपले दोन्ही पार्ट जोडून झालेले आहेत. मुंडा वगैरे गळ्याची साईड सगळी पूर्णपणे जोडून झालेली आहे. आता आपण चेक करणार आहोत की शोल्डर आपलं व्यवस्थित आहे का. शोल्डर आपला आहे 2.5 इंचाचं. तर तुम्ही तुमचं शोल्डर चेक करून नंतर जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तो व्यवस्थित असा कट करून नंतर तुम्ही बाही जोडू शकता. आता पुढच्या भागाला पुढचा भाग ठेवून घ्यायचा, मागच्या भागाला मागचा भाग चेक करून घ्यायचा आणि नंतर मग तुम्ही बाही जोडून घेऊ शकता. आता पहिल्यांदा बाही चेक करून घ्यायची, किती इंचाची तुमची बाही आहे त्याच्यावर टिक मार्क करून मग तुम्ही शोल्डरवरती 1/2 इंचची जागा सोडून नंतर तुम्ही ती बाही जोडून घेऊ शकता. आता तुम्ही पाहू शकता मी एक टिक मार्क करून तिथे मी काठ मारून घेतलेली आहे, म्हणजे आपल्याला मागचा भाग आणि पुढचा भागसुद्धा समजतो. आता मी मध्यभागापासून सुरुवात करत आहे, म्हणजे बाही इकडे कमी आणि तिकडे जास्त अशी होत नाही. पाहू शकता मी कशी बाही जोडलेली आहे ती. जो काही आपण अर्ध्यातून बाही जोडायला सुरुवात केली होती ती आपण परत तिथून त्या बाजूला पुढच्या बाजूला जोडून घेणार आहोत. मी अशीच बाही जोडत असते, अर्ध्यातून बाही जोडून घ्यायची म्हणजे अजिबात कमी पडत नाही बाही. आणि जो काही आपला बाहीचा मेन पॉईंट असतो सेपरेटमधला तो आपला निघून जातो. तर आपली ही बाही जोडून झालेली आहे. बाहीला डबलची टिप मारून घ्यायची आहे. इथे मी बाहीला डबलची टिप मारून घेत आहे. आता आपली एका बाजूची बाही रेडी झालेली आहे. आता आपण दुसऱ्या बाजूची बाही सुद्धा मी तुम्हाला जोडून दाखवत आहे. दुसरा भाग सुद्धा असाच ठेवून घ्यायचा आणि जी काही आपली टिक मार्क केलेली बाही आहे 4 इंचाची ती तिथे बाही ठेवून त्याला एक थोडी छोटीशी काठ मारून घ्यायची आहे आणि नंतर मग आपण ती बाही जोडून घेणार आहोत.
मध्यातूनच मी बाही जोडत असते. तुम्हाला कोणत्या प्रकारे जमते ती तशी तुम्ही जोडून घेऊ शकता. तुम्ही एक वेळा माझ्या प्रकारे शिवून बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की बाही कमी पडते कशी होते, कशी काय जुळते ती. तुम्हाला जर काही माझं व्हिडिओ चुकत असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. तर मैत्रिणींनो, आपली दोन्ही बाजूची बाही जोडून झालेली आहे. आता मी दुसऱ्या बाहीला सुद्धा डबलची टीप घालून घेत आहे. प्रत्येक पार्टला तुम्ही डबलची टीप टाकत चला, म्हणजे अस्तरचा कपडा जो काही आहे तो उचकत नाही. आता मी इथे डबलची टीप टाकून घेतलेली आहे. जो काही आपला ब्लाऊज आहे ते मेन पार्ट आपले सगळे जोडून झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही, मेन पार्ट आपले सगळं जोडून झाले. इथे माझी बॉबिन संपली होती, त्याच्यामुळे मला आता थोडा वेळ लागला इथं बॉबिन भरण्यासाठी. तर मी इथे बॉबिन भरून घेत आहे. नंतर मग आपण परत मी तुम्हाला शिलाई कशी, फिटिंगची शिलाई कशी टाकायची ती मी शिलाई तुम्हाला टाकून दाखवत आहे. तर इथे माझी बॉबिन भरून झालेली आहे. आता मी लावत आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे की फिटिंगची टिप कशी टाकून घ्यायची. पहिल्यांदा आपण साईडचे पार्ट चेक करून घेणार आहोत, एकसारखे आलेले आहेत का, आणि जर का काही कमी जास्त असले तर ते कट करून घ्यायचे आहेत. इथे माझी डबलची टीप टाकायची राहिली होती, त्याच्यामुळे मी ती टाकून घेत आहे. आता इथे माझी टीप टाकून झालेली आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे. आपली बाही अशी जॉईंट करायची. नंतर मग जो काही मुंड्याचा आणि मागचा भाग आहे तो आपण असा चेक करून घेत असतो की तो नीट व्यवस्थित आहे का. आता इथे मी फिटिंगची टीप टाकून घेत आहे. मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे फिटिंग करता, तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगत चला. आणि जर काही माझं चुकत असेल तर मला कमेंटमध्ये प्लीज तुम्ही सांगत चला की ताई इथे चुकते तुमचं, असं असं होतंय, तर मला त्याच्यामध्ये सुधारणा करता येईल. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला सुद्धा विसरू नका मैत्रिणींनो. आणि तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो. तुम्हाला असेच तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. तर मैत्रिणींनो, त्या बाजूची एकदा टीप टाकून झालेली आहे आपली. आता मी दुसऱ्या बाजूची सुद्धा फिटिंगची टीप टाकून घेत आहे. डबलची सुद्धा टीप टाकून घेतलेली आहे. तर आता इथं आपली डबलची सुद्धा टीप टाकून झालेली आहे. फिटिंगची टीप टाकून झालेली आहे. आता ब्लाऊजच्या मापावरून तुम्ही कंबरपट्टी चेक करून घेऊ शकता. आणि ब्लाऊजच्या मापावरून तुम्ही कमरेचा भाग आणि बाही आणि छातीचा भाग जो काही आपला आहे तो चेक करून आपण ते फिटिंगची टीप टाकून घेत असतो. तर मी चेक करून घेतलेला आहे. तर आता इथं टाकून घेणार आहोत आपण शिलाई. छाती आपली आहे 7.5 इंचाची. तर 7.5 इंच त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असतो. तर ती शिलाई मार्जिन सोडून आपण 7.5 इंच असं छातीचा भाग ठेवणार आहोत. तर 7.5 इंच मी चेक करून घेतलेलं आहे. नंतर मग असं छातीतून टिक करून घेत आहे फिटिंगची. ह्या बाजूला सुद्धा त्याच प्रकारे फिटिंगची टिप अशी करून घ्यायची. आणि जी काही आपले बाहीचा शेप आहे, दंडगीर आहे आपला, तो दंडगीर इथे टाकून घ्यायचा आहे. आणि जो काही कमरेचा आपला राहिलेला आहे शिल्लक भाग, त्याला सुद्धा आपण अशी रेष ओढून घेत असतो. तर इथं मी सरळ शिलाई ओढून घेतलेली आहे. आणि आता इथं आपण टाकून घेत आहोत फिटिंगची टीप. पाहू शकता मी कशी फिटिंगची टीप आता टाकत आहे. सगळे मापं मी घेतलेले आहेत. आता इथे फिटिंगची टीप आपण टाकून घ्यायची आहे. कमरेतून अशी डबलची टीप टाकून घ्यायची. एक शिलाई मारल्याच्या नंतर थोडंसं 1/2 इंचाचं अंतर सोडून आपण डबलची फिटिंगची टीप अशी टाकून घेत आहोत. तर मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला, कमेंट करायला विसरू नका. आणि मैत्रिणींनो, जर काही माझं चुकत असेल तर कमेंटमध्ये मला सांगत चला. आणि माझा व्हिडिओ मैत्रिणींनो तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही कुठून पाहतात कमेंटमध्ये मला सांगत चला, म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे आणि माझ्या मैत्रिणी कुठून माझा व्हिडिओ पाहत आहेत.
आणि मैत्रिणी मला सांगत चला की माझं काही चुकत असेल तर.